आज आपण इथं साध्या सोप्या पद्धतीने ज्वारीच्या पिठापासून इतके सुंदर पापड तयार केलेले आहेत. एकदम कुरकुरीत, बघू शकता. त्याच्या आवाजावरूनच तुम्हाला कळालं असेल किती कुरकुरीत. मग ह्याचं हे ज्वारीच्या पिठापासून पापड कसे करायचे त्याचं परफेक्ट मेजरमेंट मी इथं सांगितलेलं आहे. तर चला वेळ न घालवता आपण ह्या व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, मी सुषमा धुमाळ सातारी तर काय माझ्या YouTube, Insta आणि Facebook चॅनलमध्ये स्वागत करत आहे. आज मी तुम्हाला ज्वारीच्या पिठापासून पापड करून दाखवणार आहे. हो, तुम्ही ऐकलंय ते बरोबर आहे. पहिल्याच्या काळात कसं होतं, ज्वारी भिजत टाकायची, कांडायची, सडायची, दळून आणायची, खूप मोठी प्रोसेस होती. मग आज मी तुम्हाला झटपट असं आपले भाकरीचं जे पीठ असतं ज्वारीचं, त्याच्यापासूनच पापड करून दाखवणार आहे. तर चला बघूया त्यासाठी काय काय लागतं. आपण ज्वारीचे पापड करतोय, त्यासाठी मी इथं ज्वारीचं आपलं भाकरीचं पीठ घेतलेलं आहे. एक पातीलं मोजून, तुम्ही जे भांड्याने मोजाल त्याच भांड्याने आपल्याला पाणी घ्यायचं. हे पातीलं घेतले, ह्याच्यामध्येच मी ज्वारीचं पीठ मोजून घेतले. तेवढंच पातीलं मी इथं पाणी टाकलेलं आहे, बघू शकता. आता आपलं हे पाणी आपल्याला उकळून घ्यायचं, गरम करायला लावायचं. त्याच्यामध्ये 1 चमचा पापड खार टाकलाय आणि 1 चमचा मीठ टाकलेले आहे. ज्या चमच्याने कोणतीही वस्तू मोजून घेताल तेच माप शेवटपर्यंत ठेवा. हाच चमचा मी मापाला घेतलेला आहे. आता हे पाण्यात टाकले. 1 चमचा त्याच्यामध्ये मी चिली फ्लेक्स घेतले आणि 1 चमचा सफेद तीळ घेतले. आता पाणी उकळायला लागले, त्याच्यामध्ये आपण हे चिली फ्लेक्स आणि सफेद तीळ टाकून घेऊया. पाण्याला चांगली उकळी आली की आपण जे ज्वारीचं पीठ घेतलंय चाळून ते हे पाण्यामध्ये टाकायचे आणि रवीच्या साह्याने चांगलं त्याला घोटून घ्यायचंय. पहिलं मी हे सर्व टाकून घेते आणि ही रेसिपी माझ्या सासूबाईंची आहे, त्यामुळं सासूबाई माझ्या बरोबर मदतीला आहेत. त्या मला मदत करू लागतायत, बघू शकता. इथं आपण ज्वारीचं पीठ टाकून घेतलंय ह्या पाण्यामध्ये आणि त्याला चांगली उकळी घोटून घ्यायचंय ते, बघू शकता. बघा, आपल्याला लगेच पीठ ते हलवायचं नाही. जोपर्यंत पाणी व्यवस्थित वरती पिठावर येत नाही तोपर्यंत आपल्याला घोटायला सुरुवात नाही करायची. थोडासा गॅस फास्ट करूया आणि ते पाणी पूर्ण पिठाच्या वर आलं पाहिजेत. आता आपल्याला घोटायला सुरुवात करायची, बघू शकता. अशा पद्धतीने व्यवस्थित घोटून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून गाठी पिठाच्या झाल्या नाही पाहिजेत. अशा पद्धतीने आपल्याला घोटायचे. 1 ते 2 मिनटं व्यवस्थित चांगलं घोटून घ्यायचं हे पीठ आणि आपल्याला झाकण लावून 10 मिनिटासाठी बारीक गॅसवर वाफ येईपर्यंत 10 मिनिटं होऊन शिजून गेलेलं आहे पीठ. आता आपण ते एका परातीमध्ये काढून घेऊया. पूर्ण जेवढं पातेल्यात असेल तेवढं सगळं आपल्याला काढून घ्यायचं आणि आपल्याला ते ना एका मॅशरच्या साह्याने किंवा तांब्याच्या बुडाच्या साह्याने त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. सगळ्या गाठी वगैरे असतील त्या फोडून घ्यायच्यात. अशा पद्धतीने आपल्याला ते मिक्स करायचे, बघू शकता. एकदम व्यवस्थित त्याला छान असं मळून घ्यायचे किंवा ह्या गाठी फोडून घ्यायच्यात आणि आपल्याला त्याचे आहेत ना छोटे छोटे गोल राऊंड असे करून पुन्हा एकदा वाफेवर ठेवायचे. अशा पद्धतीने मी गोल उंडे केलेत आणि त्या पुन्हा एकदा आपल्याला त्याला शिजवून घ्यायचे. तर असे करून आपण प्रत्येक चाळणीमध्ये ठेवून देऊया. पहिला झाला, अजून दुसरे असे सगळे करून घेऊया. बघा, आता मी परत उकळायला पाणी लावले आणि त्याच्यावर ही चाळणी ठेवून पुन्हा एकदा आपल्याला 5 ते 6 मिनिटासाठी हे छान शिजवून घ्यायचे, बघू शकता. आता आपलं हे शिजलेलं आहे. आता ते पुन्हा काढूया आणि आपल्याला एका पिशवीमध्ये हे गरम गरम ज्या आपण रोल केले ते टाकून छान मळून घ्यायचे. असं पिशवीत टाकून मळलं ना की काय होतं, हाताला चटके पण लागत नाही आणि आपल्याला छान व्यवस्थित मळता येतं, बघू शकता. आता असं छान मळून घेतलेलं आहे. आता आपण ते बाहेर काढून बाहेरसुद्धा छान मळून मग आपल्याला त्याचे गोळे करायचे, म्हणजे ज्यावेळेस आपण पापड लाटतो ना त्यावेळेस तो पापड फाटत नाही आणि व्यवस्थित लाटता येतो, बघू शकता. आता आपण ह्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. अशा पद्धतीने तुम्हाला केवढा मोठा गोळा किंवा केवढ्या मोठ्या आकाराचा पापड पाहिजे त्यानुसार तुम्ही गोळे करू शकता. बघा, अशा पद्धतीने गोळे करून झालेले आहेत. सगळे गोळे करून घेऊया जेवढे पिठाचे आहेत. बघा, इथे एवढे गोळे झालेले आहेत. आता प्लास्टिकच्या कागदाला असं छान तेल लावून घ्यायचं आणि त्याच्यावर आपण
गोळा ठेवायचा आणि वरती प्लास्टिक लावणार आहोत त्याला सुद्धा तेल लावून घ्यायचं, म्हणजे आपला पापड चिकटत नाही. आता अशा पद्धतीने त्याच्यावर प्लास्टिक पहिलं ठेवायचं आणि मग प्लेटच्या साह्याने ते दाबायचं. म्हणजे काय होतं, व्यवस्थित पापड थोडा मोठा होतो आणि मग आपल्याला लाटण्याच्या साह्याने अलगद लाटून घ्यायचे. बघू शकता. आता लाटण्याच्या साह्याने त्याला थोडासा मोठा आकार द्यायचा आहे आणि खूप जास्त जोर द्यायचा नाही, हलक्या हाताने लाटायचे, कारण की पीठ आहे ना असं सॉफ्ट झालेलं असतं. थोडंसं हलकं फिरवलं तरी ते पसरतं. खूप जास्त जोर दिला की मग फाटायची शक्यता असते. बघा अशा पद्धतीने आपला इथं पापड तयार झाला आहे. आता प्लास्टिकच्या पिशवीवर आपल्याला हा वाळत टाकायचा आहे. तुमच्याकडं साडी असेल तरी चालेल, मी इथं प्लास्टिकच्या कागदावर वाळत टाकते. बघा आता इथं सर्व आपले पापड करून झालेत. आता उन्हात पहिले खालीच सुकवते, मग उन्हात कडकडीत वाळवून घ्यायचेत आपल्याला पापड. बघू शकता इथं आपले पापड वाळून तयार झालेले. मी तुम्हाला दाखवलेल्या मापामध्ये जवळजवळ 50 ते 60 पापड होतात. आता इथं तेल गरम करून घ्यायचे आणि आपले पापड कसे झालेत ते आपल्याला बघायचे. तेल छान गरम करून घ्यायचे. बघू शकता आपले पापड पण छान तळला जातोय. छान झालेला आहे आपला पापड एकदम व्यवस्थित. आता काढूया. उलटून व्यवस्थित अजून एक आपण पापड तळून बघूया. बघू शकता दुसरा पापड पण आपला छान झालेला आहे. आणि हा ज्वारीचा पापड आहे ना खूप चविष्ट लागतो. तुमच्या तोंडाला जर चव नसेल ना तर नक्की अशा पद्धतीने पापड करून बघा आणि तळून खा. एक नंबर पापड लागतो चवीला. बघू शकता आता आपला इथं पापड झालेला आहे. आता काढून घेऊया. आता अशा पद्धतीने मी 2-4 पापड इथं तळून घेतलेले आहेत. बघा इथं तळून झालेले आहेत आणि एक पापड आपण तुकडा तोडून बघूया आणि कुरकुरीत बघू शकता. किती खुसखुशीत हा पापड झालेला आहे. खूप सुंदर. आणि हा पापड आहे ना झटपट बनतो, खूप वेळ लागत नाही आणि छान चवीला छान लागतो, तोंडाची चव वाढवतो. इतका सुंदर हा पापड बनतो. तर तुम्ही नक्की ह्या उन्हाळ्यामध्ये ज्वारीचे पापड नक्की ट्राय करा, सुंदर लागतात. मी तुम्हाला आज जे साध्या सोप्या पद्धतीने ज्वारीचे पापड दाखवलेत, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही तो जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्ही अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.